नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या झाडाचे पानं असे पिवळे का बरं पडतात. अजून हे पिवळे का बरं पडतात ते तर आपण जाणूनच घेऊ. अजून याचे मी जे उपाय आहे, सोल्युशन्स आहे ते पण तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्याल. सगळ्यात पहिले आता मित्रांनो याचे आपण कारण म्हणजे रिझन्स बघू की झाडाचे पिवळे पानं का बरं पडतात. तर सगळ्यात पहिला जो कारण आहे मित्रांनो तो मोस्ट हे आहे, कॉमन आहे. खूप साऱ्या घरात म्हणजे मॅक्सिमम लोक ते चुकी करतात त्याच्यामुळे होते. ते आहे की ओव्हर वॉटरिंग करणे झाडाला, म्हणजे जास्त पाणी टाकणे. जसं हा इंडोर प्लांट्स आहे तर याच्यात जास्त कॉमन दिसते आपल्याला, कारण आउटडोर प्लांट्समध्ये कसं सूर्यप्रकाश असते, आपल्याला 24 तास सनलाईट तिकडे मिळत असते झाडाला. 24 तास म्हणजे जसं सकाळचं आणि दुपारचं ऊन असते त्याची गोष्ट करत आहे मी. तर सकाळचं आणि दुपारचं ऊन झाडाला मिळत असते, तर जेणे की त्याची माती जी आहे ती वाळते, अजून जे एक्स्ट्रा मॉइश्चर असते ते उडून जाते, म्हणून झाडाला जास्त ओव्हर वॉटरिंगची प्रॉब्लेम नाही होत. पण जे आपण इंडोर प्लांट्स म्हणजे घराच्या आतमध्ये झाडं लावतो तिथे असं म्हणजे सनलाईट नसते, जास्त आतमध्ये नाही येत सूर्यप्रकाश, हीट जास्त नसते, तर जेणे की हे जे मातीतलं पाणी असते इव्हॉपरेट नाही होत, तर ओव्हर वॉटरिंग होते झाडांना. मुळांना त्रास झाल्यामुळे हे जे पानं असतात झाडाचे हे पिवळे पडतात. तर हा पहिला कारण झाला मित्रांनो की म्हणजे ओव्हर वॉटरिंगने आपले झाडाचे पानं असे पिवळे पडतात. तर मग आता याचा आपण सोल्युशन म्हणजे उपाय जाणून घेऊ. तर उपाय आहे फिंगर डिप मेथड वापरायला पाहिजे तुम्हाला. सगळ्यात पहिले तर मोस्ट कॉमन जे आहे, तुम्ही अशी वरतून लेअर पाहू शकता. समजा ही वरची जी माती आहे, वरची माती तुम्हाला समजा पूर्ण वाळलेली दिसत आहे, फुल ड्राय दिसत आहे, तर मग तुमच्या झाडाला तुम्हाला चांगल्याने पाणी टाकून द्यायचं आहे. की मग कधी कधी काय होते, वरची तर माती वाळलेली असते पण आतली नाही वाळली असते, त्याच्यासाठी फिंगर डिप मेथड वापरायची आहे. असं बोट तुम्हाला मातीमध्ये टाकून घालायचं आहे आणि समजा ही जी माती आहे ती अशी तुमच्या बोटाला चिटकून आली, याचा अर्थ आहे की मातीमध्ये मॉइश्चर आहे, याला पाणी टाकायची गरज नाही. पण समजा ही तुमच्या अशा बोटाला नाही चिपकून आली तर याचा अर्थ आहे की वाळलेली माती, याच्यात मॉइश्चर नाही आहे, याला पाणी टाकायचं तुम्हाला लगेच गरज आहे. तर तुमच्या झाडाला मग तुम्हाला पाणी टाकून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे या फिंगर डिप मेथडनी यूज कराल तर तुमच्या झाडाला ओव्हर वॉटरिंगही नाही होणार आणि हे जे पिवळे पानं ओव्हर वॉटरिंगमुळे होतात हे तुमच्या झाडामध्ये नाही होणार. पुढचा पॉईंट आहे मित्रांनो न्यूट्रिएंट्स डेफिशियन्सी. न्यूट्रिएंट्स डेफिशियन्सी पण होते झाडाला, म्हणून पण पिवळे पडतात पानं. तर जी माझ्या केसमध्ये बघू शकता की माझं हे जे मनी प्लांट आहे याच्यात पाण्यामुळे नाही झालेलं आहे, हे न्यूट्रिएंट्स डेफिशियन्सीमुळे झालं आहे. जसं हा माझा इंडोरमध्ये होता झाड, तर याला खूप कमी खत टाकलं गेलं. मी जे आपण घराच्या बाहेर जास्त झाडं लावतो गार्डन्समध्ये त्यांनाच खूप जास्त खत दिलं जात होतं, म्हणून हे जे असं इंडोरमध्ये एका कॉर्नरमध्ये पाहू शकता मी ठेवलेलं आहे हे झाड. तर ह्या कॉर्नरमध्ये हा थोडासा इग्नोर होऊन गेला, जेणे की याला मी खत कमी टाकलं तर त्याच्यामुळे याला न्यूट्रिएंट्स डेफिशियन्सी झाली आहे, म्हणून माझ्या झाडाचे पानं पिवळे झाले आहे. ते तुम्हाला चेक करायचं. जसं ओव्हर वॉटरिंगचं सांगितलं ते तर नाही आहे, तर मग दुसरं कारण असू शकते आपलं हे न्यूट्रिएंट्स डेफिशियन्सी. तर न्यूट्रिएंट्स डेफिशियन्सी दूर करणे एकदम सिंपल आहे मित्रांनो. समजा ते असं पानांवालंच झाड असेल, त्यांना फुलं अजून फळं नसेल, तर सिंपल जे शेणखत असते मित्रांनो ते घेऊन घ्यायचं आहे तुम्हाला आणि शेणखत झाडाला टाकून द्यायचं आहे. लगेच आठवड्याभरात तुम्ही पाहाल 7 ते 10 दिवसातच तुमच्या झाडाचे जे पानं आहे ते हिरवेगार होतील आणि पिवळे पानं जे होते ते चालले जातील. पिवळे पानं पुढे तुमच्या झाडाला नाही येणार आणि जे हिरवे पानं होते ते पिवळे नाही पडणार झाडाचे. आणि समजा फळांचे अजून बाकी याचे भाज्यांची झाडं असतील त्याच्यासाठी बाकीचे पण खतं तुम्हाला वापरायला पाहिजे. शेणखतनी पण होते, पण शेणखत कसं स्लो रिलीज होते थोडंसं, तर बाकी पण खतं तुम्हाला वापरायला पाहिजे. तर त्याची प्लेलिस्ट मी ह्या व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला प्लेलिस्टची लिंक देऊन देईल, त्याला क्लिक करून त्याच्यामध्ये जे फर्टिलायझर्स सांगितलं आहे ते तुमच्या झाडामध्ये टाकू शकता. किंवा सिम्पली कोणतंही जे खत असेल, आपल्याकडे चहापत्ती किंवा नसो, चहापत्ती पण स्वच्छ धुवून उन्हात वाळू घालून तुमच्या झाडाला टाकून दिली तरी ही जी न्यूट्रिएंट्स डेफिशियन्सी आहे 10 ते 15 दिवसात झाडाची चालली जाईल. किंवा कॉफीचे पाकीट पण तुम्ही डायरेक्टली टाकू शकता, म्हणजे नायट्रोजन फिक्सिंग वगैरे करायचं असते थोडंसं झाडाचं. बाकीचे पण कारण असतात मित्रांनो. हीटनी पण होते, पण हीटनी असा पिवळा अख्खा पान नाही पडत आपला, तो असा हलकासा असा म्हणजे जळू पण शकतो, असा फुल ब्राऊन होतो तो, तर तो हीटचा कारण असतो. तर हे जे कारणं होते मित्रांनो, याने आपल्या झाडाचे पानं जे असतात पिवळे पडतात. आणि अशा प्रकारे हे जे पिवळे पडलेले पानं आहे मित्रांनो, आपल्याला हिरवगार बनवायचं आणि आपल्या झाडाला पहिलेसारखं हेल्दी बनवायचं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहे. कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो आता स्क्रीनवर तुम्हाला सगळे व्हिडिओज आणि इथे माझ्या चॅनलचा लोगो येत असतील, अजून इथे प्लेलिस्टची लिंक येत असेल, प्लेलिस्ट येत असेल त्याला क्लिक करून नक्की पहा. त्याच्यामध्ये मी खतांचे खूप चांगले व्हिडिओज बनवले आणि इथे माझ्या चॅनलचा लोगो येत असेल. तो माझा एक दुसरा चॅनल आहे वेदांग गार्डनर मराठीच्या नावाने, त्याच्यावर मी आधीच खूप सारे गार्डनिंगचे व्हिडिओज टाकून ठेवले आहेत, तर तोही चॅनल नक्की पाहाल, नक्की सबस्क्राईब करा. इथे आता स्क्रीनवर तुम्हाला येऊन जाईल.
व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये टाकलं आहे. त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मला विचारू शकता. धन्यवाद.